अभी हम लोग पहुंच गए सगुनाबाद नेरल में। ओके, यहाँ से हम लोग एसटी से आए, नेरल स्टेशन से कम से कम 8 किलोमीटर तक। ठीक है, हम लोग अभी यहाँ पे है दहिवली फाटा पे, और यहाँ से आप देख सकते हैं कि जो राइट हैंड की तरफ जो रोड गया है सगुनाबाद के लिए, वो है कम से कम 1-1.5 किलोमीटर, और पूरे MRSC के स्टूडेंट्स जो है यहाँ से पैदल जाने वाले हैं। अखेर आपण सगुणाबागमध्ये पोहोचलेलो. तुम्ही बोर्ड बघितला, निसर्ग निकेतन सगुणाबाग. रायगडच्या सगुणाबागमध्ये आपण आलेलो आहोत. 1-1.5 किलोमीटरचा प्रवास करून चालत या ठिकाणी सगळे स्टुडंट जे आहेत ते आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता जो 2 दिवसांचा स्टे आहे किंवा 2 दिवसांची आपला जो काही प्रोग्राम आहे तो आतापासून सुरुवात होणार आहे. सगळेजण थकून आलेले आहेत. 1.5-2 किलोमीटरचा प्रवास सगळ्यांचा चालत झालेला आहे. प्रत्येकजण आता छानपैकी फ्रेश झालेला आहे आणि आता वेळ आहे नाश्त्याची. तुम्ही बघू शकता की गरमागरम नाश्ता यासाठी MRSCच्या सगळ्या स्टुडंटसाठी रेडी आहे. मिसळ, उसळ आहे, उपमा आहे, मिसळ पाव आहे. त्यामुळे सगळेजण प्रत्येकजण नाश्त्यावरती ताव मारत आहेत आणि सुरुवात मी सुद्धा करतो. पुणे में खायला तिखट मस्त. क्या लगा है पानी में आके? Feels like heaven. ठंडा ठंडा पानी, ठंडा ठंडा कूल. आप ऐसी जगह पे आए हो कभी? हेलो, नहीं, पहली बार आए हैं. हमें तो कभी ऐसा देखा ही नहीं. हम तो देख के तृप्त हो गए एकदम. अजीब ऐसा लास्ट वाला सीन. रिंगा रिंगा आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. It's different experience for MRSC totally. My young reporters have forgot about their role of reporting, but surely everyone is enjoying out here. सगुणाबागमध्ये बोटिंगचा आनंद घेतो आम्ही सगळेजण. MRSCचे जेवढे पण स्टुडंट्स आहेत एका बोटमध्ये 7 जण बसलोय. या ठिकाणी बदक पण तुम्ही पाहू शकता. खूप संध्याकाळचं छान वातावरण आहे. तर आम्ही सगळे बोटिंग करतोय आणि इथला जो गाईड आहे आमच्या बोटिंगचा, योगेश, आमच्या सोबत आहे. ठीक आहे, त्याने खूप चांगलं गाईड केलं आहे आम्हाला. अजून एक राऊंड मारणार आहोत. 1 राऊंड झालाय, पुन्हा एकदा 1 राऊंड. चलो. अरे घेर अटक गया.
डोळे चांगले असतात. एक म्हणजे सापाचे डोळे चांगले आहेत, दुसरं म्हणजे त्याचे जे जीभ ते बाहेर काढतं त्या जिभेच्या वरती सेंट पार्टिकल्स ते घेतं आणि ते सेंट पार्टिकल्स जे आहेत ते त्याच्या डोळ्यांच्या मध्यभागी वरच्या बाजूला इकडे जॅकब्सन्स ऑर्गन म्हणून आहे ब्रेनसारखं, त्या ठिकाणी तो सेन्स करतो की काय आहे, हे काय आहे, खाण्यासारखी वस्तू आहे की नाही आहे काय, म्हणून त्याची जीभ जी आहे ती सारखी बाहेर येत असते. दुसरं म्हणजे त्याला कान नाही. अब हम सगुना बाग से रायगढ़ ईमू एंड फार्म मैनेजमेंट में आए हैं. यहाँ पे ये लोग ईमू का पूरा मैनेजमेंट करते हैं और फार्मिंग करते हैं, जिससे ये ईमू पालने के लिए देते हैं. और जो रायगढ़ से लोनावला और यहाँ पास में बहुत सारे मशहूर ढाबे हैं जहाँ पे ये ईमू भी देते हैं खाने के लिए, और वहाँ पे बहुत मशहूर है ये ईमू. कहने को तो ईमू एक पक्षी है, लेकिन ये आम पक्षियों की तरह नहीं है, क्योंकि आम पक्षी का वज़न बहुत कम होता है जबकि ईमू का वज़न 60 से 70 किलोग्राम होता है. इसलिए ये हवा में आम पक्षियों की तरह उड़ नहीं सकते. और दूसरा इसका रीज़न है कि इसके पंख भी और पक्षियों की तरह इतने बड़े नहीं होते. अब देखिए यहाँ पे एक ईमू पालन का एक व्यवसाय किया जाता है यहाँ पे, और यहाँ पे उनका अंडे भी बेचे जाता है. और यहाँ पे जो देखा जा रहा है आपको, एक 9 साल के ये बड़े हैं और इनसे भी छोटे भी हैं और इनसे भी बहुत सारे हैं यहाँ पे, और इनके अंडे भी बेचा जाता है मार्केट में. शुभप्रभात मंडळी. आता आपण आहोत MRSCच्या स्टुडंट्ससोबत सगळे मालेगावच्या या फार्ममध्ये सगुणा बागेमध्ये. आपला 2 दिवसांचा इथे स्टे आहे आणि कालपासून आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळचा नाश्ता सगळ्यांचा झालेला आहे. तर तुम्हाला मी संजय परब या पूर्ण सगुणा बागेविषयी माहिती देणार आहे. अतिशय 55 एकरमध्ये खूप सुंदर अशा प्रकारे ही बाग सजवलेली आहे. पण आत्ता आपल्यासोबत आहे ज्यांच्या संकल्पनेतून ही सगुणा बाग जी आहे ती साकारली गेली आहे, ते आपल्यासोबत आहे चंद्रशेखर भडसावळे सर. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर्वप्रथम आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला MRSCच्या. वंडरफुल. काका, माझा एक प्रश्न आहे की ही जी संकल्पना आहे ती कशा प्रकारे आली आणि किती वर्षांपूर्वी आणि कोणाच्या संकल्पनेतून हे साकारलं गेलं? बरं सांगतो मी. एक म्हणजे हे जे आपण सुरुवात केली बोलायला की काय बरं तुम्ही सांगितलं ते फार छान. हा फार्म म्हणलात, तर फार्म म्हणण्यापेक्षा आपण सगुणा बाग जे मागून दुरुस्त केलं ते फार चांगलं केलं. शुभेच्छा माझ्या तुम्हाला पण आहेत की तुम्ही फार चांगलं काम करताय आणि तुम्ही तुमच्या ह्या प्रयत्नासाठी, तुमचा हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी तुम्ही जे खेड्यामध्ये येऊन, भारतातल्या खेड्यामध्ये येऊन शेतकऱ्याकडे तुम्ही हा तुमचा प्रकल्प पुरा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता आहात, हे तुम्ही फार चांगलं काम करताय. एक्सपीरियंस अच्छा है, प्लेजेंट क्लाइमेट है और मुंबई से काफ़ी अच्छा लग रहा है. यहाँ पे पोल्यूशन नहीं है, काफ़ी प्लेजेंट है. तो पूरी फैमिली के साथ हाँ एंजॉय कर रहे हैं जी, बहुत अच्छा लग रहा है.
हे कृषी पर्यटन आहे आणि ते मला काम करून 6 वर्ष झाले आणि त्याची येणारे जे पाहुणे आहेत त्यांचा सर्वांचा मॅनेज करायचं मी होतं. त्यांना फिरवण्यापासून त्यांना जेवण देण्यापासून सर्व राहण्याचे सर्व मी पाहतो इथे. गुड आफ्टरनून. आज आमच्या पिकनिकचा शेवटचा दिवस आहे. वाजलेत 11. सगळ्यांनी खूप चांगला ब्रेकफास्ट केला आणि आता आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवासाला. 2 दिवस प्रत्येकाने आमच्या सगळ्या ग्रुपने खूप धमाल मस्ती केलेली आहे. त्यानंतर नदीत आंघोळ करायची असो, त्यानंतर इथलं गावचं जेवणाचा संबंध असो किंवा त्यानंतर ॲग्रिकल्चर टुरिझमचं पूर्ण साईट सीन असो आमचं, किंवा प्रत्येक आमचा रात्रीचा डान्स शो. सगळ्यांनी मिळून डान्स केलेला आहे, खूप सारा गाणी गायलेली आहेत, गाणी अंताक्षरी खेळलेली आणि प्रत्येकाने खूप सारी धमाल मस्ती केलेली आहे. आता तुम्ही बघताय की माझ्या मागच्या बाजूला पूर्ण MRSCचा ग्रुप उभा आहे. प्रत्येक जण जायच्या तयारीमध्ये आहे, पण खरं सांगायचं म्हटलं तर कोणाचाही पाय इथून हलत नाही आहे. तरी पण प्रत्येकाने खूप सारं एन्जॉय केलेलं आहे. त्यामुळे थँक्स टू MRSC अँड कॅमेरामॅन स्वप्नीलसह मी संजय परब, MRSCसाठी मालेगाव, कर्जत.